श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी म्हणतात, कोण म्हणतो बाळा तुझी इच्छा पूर्ण होणार नाही, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तो विश्वास संपूर्ण ठेव, कारण तुला प्राप्त होणारे आशीर्वाद अद्भुत आणि चमत्कारिक असतील. बाळा, ते आत्तापर्यंत कुणालाही प्राप्त झाले नाही, ते आता माझ्या आशीर्वादाने तुला प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, बाळा, मी या क्षणी तुझ्या खोलीत तुझ्या समोर आलो आहे. आता तुझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. माझ्या प्रिय बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण यात तुझे कल्याणकारी आशीर्वाद मी या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचवत आहे. तुला माझे दर्शन नक्कीच होईल, यावर विश्वास ठेव. तू जेव्हा माझी मनपूर्वक श्रद्धापूर्वक प्रार्थना करतोस, तर मी तुझ्यापर्यंत प्रेमाचे चमत्कार आणि माझे आशीर्वाद पाठवत आहे. ते निरंतर तुझ्या दिशेने येत आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या वचनांवर विश्वास ठेव. पुढील 10 मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. माझे वचन आहे की जोपर्यंत तुम्हाला पूर्ण आशीर्वाद मिळत नाही, तोपर्यंत मी स्वर्ग विश्रांती घेणार नाही. मी तुमच्या सर्व अडचणी आणि खूप काही त्रास कमी करण्यासाठी तुमच्या जीवनातून ते दुःख, क्लेश काढून टाकण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे. आज मी तुमच्या पुढे ते आशीर्वाद आणि तो आनंद घेऊन आलो आहे. त्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस. जीवनात सतत चांगले कर्म करत राहा. जेव्हा तुम्ही इतरांना आनंद देऊ इच्छिता, तेव्हा ते तुमच्या दिशेने अधिक आनंद पाठवू इच्छितात. तुमच्या दिशेने तुमच्या आयुष्यात ते चमत्कार घडू लागतात, ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केली नव्हती. खूप काही बदल जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहेत, जे तू तुझ्या जीवनात आणू इच्छितोस, ते आता सर्वोत्तम तुझ्या जीवनात मी घेऊन येणार आहे. बाळा, चिंता करू नकोस, कारण तुझ्यासाठी मी कार्य करत आहे. माझे आशीर्वाद तुझे जीवन सुखद करणारे ठरणार आहेत. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करा. जर तुम्ही स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात, तर तुम्ही त्यांचे अतिशय प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात. तुमच्या जीवनातून ते काही दुरिते आणि ती संकटे स्वामी दूर करतील. तुमची सेवा आणि मनापासून केलेली प्रार्थना स्वामी स्वीकार करतात. माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत. स्वतःला त्यासाठी तयार कर, कारण तुला माझा आशीर्वाद प्राप्त होताना तू सज्ज असावा. तुझ्या मनात कुठलीही नकारात्मक ऊर्जा नसावी, कारण त्यामुळे तू जे इच्छितोस त्यापासून तू लांब होशील. बाळा, त्यासाठी सज्ज हो. माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करणारे आहेत, तुमच्यासाठी येत आहेत. त्याची तुम्ही वाट पाहत आहात. त्या तुमच्या प्रेमासाठी केलेली प्रार्थना स्वीकार होत आहेत. तुमचे आशीर्वाद अगदी पुढच्या क्षणाला देखील तुम्ही प्राप्त करणार आहात. देवाची दिव्य ऊर्जा तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला सुख, आनंद देऊ इच्छिते. जर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तयार असाल, तर माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका. तुमच्या संपूर्ण कुटुंबावर स्वामींची कृपा आहे. तुमचे कुटुंब आनंदी आणि खूप काही आशीर्वादित आहे, याचा तुम्हाला लवकरच अनुभव येणार आहे. बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी येत आहेत. चिंता करू नकोस. तुझ्या मनातील ती व्यग्रता नष्ट होईल आणि लवकरच तुला ते प्राप्त होईल. जेव्हा कोणी बाळ माझ्याकडे प्रेमासाठी, आनंदासाठी, त्याच्या नात्यासाठी प्रयत्न करतात, तो आनंद प्राप्त करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतात, तेव्हा मी दिव्य दृष्टीने त्यांच्याकडे ते प्रेम, आनंद, त्यांचे नाते आणि ते सुसंवाद पाठवतो. स्वामी म्हणतात, बाळा, चिंता, क्लेश यापासून दूर राहा. मी तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. तू जर हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकलास, तर माझे आशीर्वाद तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण करतील.
माझ्या बाळा, माझे आशीर्वाद थेट स्वर्गातून तुमच्या घरी येत आहेत. त्यासाठी सज्ज व्हा आणि आपले आशीर्वाद प्राप्त करा. तुम्ही ज्या ठिकाणी ज्या दारावर ठोठावत आहात, तुमच्यासाठी ते दार उघडे करण्यात येत आहे. त्यातून तुमच्यासाठी आणि तुमच्या सहकुटुंबासाठी आनंद, खूप काही प्रगती आणि खूप काही असे जे आजपर्यंत ज्यापासून तुम्ही वंचित होतात ते आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत. जो कोणी माझ्याकडे आर्थिक चमत्कारांसाठी प्रार्थना करत आहे, त्याची ती प्रार्थना लवकरच पूर्ण केली जाईल. त्यांच्याकडे एक मोठा आर्थिक चमत्कार मी पाठवणार आहे. त्यांच्या नोकरीत बढतीचे योग लवकरच प्राप्त होतील. माझ्या प्रिय बाळा, तुम्ही ज्या ठिकाणी माझे नाम घेता ती जागा अत्यंत पवित्र होते. तुमचे मन, तुमचे हृदय देखील पवित्र होते. तेव्हा नाम जपायला कधीही अंतर देऊ नका. तुमच्या मनातल्या मनात तुम्ही कार्य करत असताना देखील तुम्ही माझे नामस्मरण केले तरी चालेल. ते कधीही वाया जाणार नाही. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, जो कोणी हा पवित्र दैवी संदेश आज ऐकत आहे त्याला या रात्रीतून माझे आशीर्वाद प्राप्त होतील. जो कोणी माझ्याकडे प्रेमाची, आनंदाची अपेक्षा करत आहे त्याला ते नक्कीच प्राप्त होईल. त्यांना त्या नात्यातून तो गोडवा, आनंद, आपुलकी आणि ते सुसंवाद प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, बाळा, चिंताग्रस्त राहू नकोस, कारण चिंता खूप काही केल्याने काहीही प्राप्त होत नाही. पण जर थोडा वेळ देऊन तू देवाचे चिंतन केले तर तुला खूप काही प्राप्त होईल. तुझे मन शांत होईल, तुझे मन एकाग्र होईल. एकाग्र मनात देवाचे ध्यान करून तुला तो मार्ग दिसेल, ज्या मार्गावर तुला ते ध्येय प्राप्त करत पुढे जायचे आहे. बाळा, तेव्हा आपल्या मार्गावर चालण्यासाठी देवाचे ध्यान, चिंतन, मनन, नामस्मरण करत राहा. तुम्हाला जर एखादे भजन आवडत असेल तर मनोमन ते भजन म्हणा. ते मी ऐकले आहे. बाळा, तुझी प्रार्थना मी ऐकतो. त्याचप्रमाणे तू जे काही भजन करत आहेस, जे भजन गात आहेस, ते मी ऐकत आहे. ते मला खूप आवडत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातले ते प्रत्येक भाव माझ्यापर्यंत येतात. तेव्हा मनात कुणाविषयीही क्लेश भावना, द्वेषाची भावना अंतरात्म्यात ठेवू नका. कारण अंतरात्म्यास फक्त ईश्वराचे चिंतन, ध्यान, नामस्मरण ठेवा. कारण स्वामी तुमचे कल्याण करणारे आहेत. जर तुम्ही ही गोष्ट निरंतर ध्यानात ठेवून देवाचे नामस्मरण करत राहिलात तर तुम्हाला अशक्य असे काहीच उरणार नाही. तुमच्या आयुष्यात पुढील काही काळात तुम्ही असे शुभ परिवर्तन पाहणार आहात. त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात. जे कोणी त्या कार्यासाठी प्रार्थना करू इच्छितात त्यांचे ते कार्य लवकरच पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, मोठा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. तुझी ती मोठी इच्छा मी जाणलो आहे आणि ती लवकरच पूर्ण केली जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, स्वर्गातले ते दार तुझ्यासाठी उघडले जाणार आहे. त्यातून आशीर्वादांचा वर्षाव, चमत्कारांचा वर्षाव तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे. तुम्ही आता सुख, समृद्धी आणि प्रगती, ऐश्वर्य सर्व काही पाहात. ज्या गोष्टींची कमतरता तुम्हाला मागील काळात त्रास देत होती, पण आता तुमच्या त्या सर्व जागा सुखाने, आनंदाने भरपूर केल्या जातील. तुमच्या दुःखाला आनंदात परिवर्तन करून तुमच्याकडे दिले जाईल. एक मोठा आशीर्वाद तुमचे आनंद वाढवणारा असेल. मी अशक्य शक्य करणार आहे. मी तुझा स्वामी समर्थ आहे. तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझे कल्याण होणार आहे. ज्यांनी कोणी स्वामींचा हा दिव्य संदेश ऐकला आहे त्यांचे सर्वांचे कल्याण स्वामी करोत. स्वामी समर्थ यांची लीला अगाध आहे. तुम्हाला जरी आज काही कळून येत नसेल, डोळ्यांनी काही परिवर्तन दिसत नसेल, तरी ते घडत आहे. स्वामींचे कार्य पडद्याआड सतत सुरू आहे. विश्वास ठेवा. तुमच्या दिशेने तो आनंद आणि ते खूप काही चमत्कार येत आहेत. स्वामींचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहेत. मी स्वामींचे प्रिय बाळ असे कमेंट करायला विसरू नका.
स्वामी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुमच्या कुटुंबाला आनंदी, प्रगतिशील, आरोग्याने भरपूर ठेवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.